6 जून 2026 रोजी पोलीस स्टेशन घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील राहुल खंडागळे, पोलीस अंमलदार 1017 दत्ता कुसराम, पोलीस अंमलदार 2504 सचिन नेताम असे पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना CRO यवतमाळचा फोन आला की घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेचे ATM कुणीतरी फोडत आहे, तात्काळ पोहोचा. अशा माहितीवरून ते त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना ATM फुटले दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांना फोनद्वारे माहिती दिली. पोलीस निरीक्षक यांनी त्यांना आजूबाजूचे ATM चेक करायला सांगितले. त्याप्रमाणे महाराष्ट्र बँकेपासून 50 मीटर अंतरावर असणारे HDFC बँकेचे ATM चेक करायला हे तीनही कर्मचारी गेले. त्यावेळी ATMच्या बाजूला असलेल्या गल्लीत ट्रॅक्टरच्या मागे अंधारात एकीस दड्डून बसलेला दिसला. त्याला तात्काळ पकडून उजेडात आणले असता तो रेकावरील गुन्हेगार विजय तानबाजी मडावी वय 30 वर्षरा राजूरवाडी ता घाटंजी जी यवतमाळ असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या अंगात शर्ट नव्हते. त्याच्या फुल पॅन्टच्या खिशांची झडती घेतली असता त्याच्या फुल पॅन्टमध्ये 2 पाने व स्क्रू ड्रायव्हर सारखा वापर करण्यात येईल असा गाडीचा एक छोटा वायपर मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन ATM मधील CCTV फुटेजेस चेक केले असता तो ATM फोडताना स्पष्ट दिसून आला. CRO यवतमाळ व घाटंजी पोलिसांच्या सतर्कतेने मोठ्या चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला व रंगेहात आरोपीस पकडण्यात आले. या कार्याकरिता महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी घाटंजी पोलिसांचे अभिनंदन केले असून पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार या ठाणेदार व अंमलदारांचा सत्कार केला असून प्रत्येकी अंमलदार प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी 5000 बायरू असे एकूण 15000 बायरूचे मोठे बक्षीस दिले आहे.